भोगपिपासेचा त्रास झाला, विषयासक्ती वाढली, उद्विग्न पण वाढलं, MIDC केली, कंपनी टाकली, उभा राहिला, पडला, प्रपंचात लग्न झालं, त्याचा डिवोर्स झाला. ऐका ना, सिरियसली यार, शांतीभंग पावली, संतती वारली, विवाहानंतर घरात जमलं नाही, असं जेव्हा अवदासीन्य येतं तेव्हा विश्रांती नावाचं प्रकरण आपण आपल्या जीवनात कुठेतरी शोधत असतो. कुणी त्रांचलला जातं, कुणी नेपाळला जातं, कुणी ऋषिकेश. अरे हसू नका, तुम्हाला सिरियसली पणच कळत नाही, विषय संगतीच कळत नाही. प्रॉब्लेम गांभीर्य कुठे, लालित्य कुठे, रौद्र कुठे, हास्य कुठे, सगळे रस एकत्रच. गांभीर्य कळत नाही. म्हणून मला बावळट लोकात जाण्यापेक्षा 25 लोकात नामदेव शास्त्री सारखं आवडतात. विठ्ठल ऐका श्रोते हो, सज्जन हो, रसभंग होतो. कुठेही जा, श्रांत झालेल्या जीवाला सुख प्रकरण अपेक्षित असलं तर सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाति कुबुद्धिरेषः अहम करोमीति व्रथाभिमानः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकः. एकदा संकेश्वर पीठाचे शंकराचार्य चातुर्मास संपल्यावरती 15 दिवस पंढरपूरला अंमळनेरकरांच्या मठात आले. आल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. माझाही चातुर्मास संपला, त्यांचाही संपला. मी त्यांना हात जोडले, आलिंगन दिलं, वंदन केलं. थोरलेत अभिवादनशीलस्य, आपल्यापेक्षा मोठे त्यांना अभिवादन करावं. कोणत्याही कुळातला ज्येष्ठ असेल त्याला अभिवादन करावं, पण काही कळणार असेल तर अभिवादन करावं. मी त्यांना अभिवादन केलं, त्यांनी मला अभिवादन केलं. त्यांच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं. ते कर्मपाठीत वेदातले काय घेऊन बसले, भजनन प्रवचनन, कर्मपाठी विद्वान एकदम, शेवटच्या टोकाचं ज्ञान. त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिलं, मला आश्चर्य वाटलं. म्हणलं स्वामीजी आपकी आंखों में आंसू क्यों ऐसे हो रहा है? बोले क्या बताओ. बोले मठ मंदिर में सुख है, शांति है, यज्ञ है, पूजा है, पाठ है, सब है, लेकिन संत समागम और नाम साधना पंढरी में प्राप्त होने के कारण अमलनेर के मठ में मैं रुका हूं. दृष्टांत संपला. म्हणजे काय मिळतं ते म्हणाले, इथं सुख, आल्हाद आणि आनंद मिळतो. आला शीतल शांतीचा वारा आणि त्याने सुख झाले या शरीरा. आपण प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही किंवा बाकीचे बुवा लोक, आपल्या घरी दारिद्र्यच होतं ना. एखादाच बुवा श्रीमंत असेल, एखादाच, आपल्याकडे दारिद्र्यच होतं ना. एक वही, एक पेन, व्याकरणाचं प्रकरण, एक पीटी, एक कडीचा डबा, माधुकरीचं ताट, आणि कुठल्या तरी एखाद्या आश्रमात, गुरुकुलात कोणाची तरी सेवा करायची, काकडा आरती, भजन, अन्नदान, पंक्ती पुसणं, सगळं करायचं. ते पाठवतील तिथं जायचं, संस्थेचा क्रम पूर्ण करायचा. दारिद्र्यात असलेली कित्येक बुवा लोक, निरक्षर असलेली कित्येक बुवा लोक, पुढचं वाक्य ऐका, निरक्षर असलेले कित्येक बुवा लोक ज्यांना अ ब क ड अ ई म्हणजे स्वरव्यंजन कळत नाहीत, अक्षरांचा त्यांचा संबंधच नाही, गुराखी, गायी सांभाळणारे, मेंढपाळ करणारे, कित्येक मजुरीने जाणारे पोरं, ऊसतोड करणारे आळंदीला आले, अजान वृक्षाखाली बसले, चंद्रभागेचं स्नान, इंद्राणीचं स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, आणि माऊलींची ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, अक्षरच माहित नाहीत, श्रद्धेनं त्यांनी बंकट स्वामींचा कित्ता गिरवत अक्षरावर बोट फिरवलं. पुढचं वाक्य ऐका, अशा अक्षरशत्रू असलेले पोर आळंदीत वेदांताचे वाचस्पती झाले, न्यायाचे आचार्य झाले, रसज्ञ झाले. आज पद, क्रम, जटा, घन, माला, जहद, अजहद, बिंब, प्रतिबिंब, सत्ख्याती, असत्ख्याती, संगीत विशारद, अलंकार, गाण्यातले, पखावजातले ज्ञाते झाले. मुंबई, पुण्यात, जगात, विश्वात त्यांची कीर्ती झाली. मी तर विप्रकुळात असू नये अत्यंत नीच, भ्रष्ट, मला कसलीच अक्कल कवडीची नव्हती. काही सद्गुरूच्या, श्रीगुरूच्या मित्रांच्या सहवासात आळंदीला राहायला मिळालं. तिथे मागितलेली माधुकरी, त्या काळातलं निरभ्र स्वच्छ पवित्र इंद्रायणीचं पाणी, गुरुजनांची सेवा, कंठी तुळशी, ऊर्ध्वपुंड तिलक, सुवर्ण पिंपळाची प्रदक्षिणा, सिद्धेश्वराचं अभिवादन आणि माऊलीच्या समाधीला आलिंगन, याचा परिपाक. आज मी तोंडाने बोलत नाही, मीडिया तंत्रासमोर आहे. देश लेवलच्या कॅबिनेट कुठल्याही बैठकीत अमृत आश्रमाला निमंत्रण येतं. हा स्वाभिमान आळंदीचा आहे, लक्षात घ्या. हा स्वाभिमान आळंदीचा आहे, ही किमया आहे. मी नथुबाबांच्या दौऱ्यात तिकडे प्रचंड फिरलो. उद्या परवा आता आपले परमेश्वर महाराज जायभाय येणार आहेत, त्यांच्या सहवासात राहिलो. कितीतरी चटया सतरंजा टाकल्या, पण ही कृपा कोणाची? आळंदीची. त्याचं कारण आहे,
ते विश्रांतीचं स्थान आहे. अजून एक वाक्य बोलतो, आता टाळ्यांची आवश्यकता आहे त्या विषयाला. हरिद्वारला गेला तर साधना करील, ऋषिकेशला गेला तर तो बृहत प्रस्थानत्रयाचा उपनिषदांचा ज्ञाता होईल, वृंदावनात गेला तो भागवताचार्य होईल. ऐकता का? पंढरीत गेला तो उपासक होईल. पण जगाच्या पाठीवर विद्यार्थ्यांना, वारकऱ्यांच्या, आपल्या संप्रदायातल्या सगळ्या लोकांना जगाच्या पाठीवर एकच ठिकाण आहे, साधकाचा मायबाप असलेलं आळंदी नावाचं तीर्थक्षेत्र. आणि पंढरीपेक्षा सोपे, पंढरीहुनी सोपे जनाचे हरावया पापे. म्हणून आमच्या जीवनात विश्रांतीचं स्थान आळंदी. आनंदवन, अलंकापूर, शिवपीठ अशी भिन्न भिन्न नावं सह्याद्री खंडात, स्कंद पुराणात त्याची वर्णन करण्यात आलेली आहेत. तिथे एक स्थान आहे शिवपीठ, हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट महत्वाचा असतो, मण्यांना किंमत नसती. 100 मणी आहेत पण मुकुटमणी नाही. तर जप सुरू कुठून करायचा आणि जप कुठे कंट्रोल करायचा, नियंत्रण कक्ष शिल्लक राहत नाही. देवाच्या समोर नमस्कार केल्यावर प्रदक्षिणा परिमंडल पूर्ण करताना समोर एक उंबरठा लागतो, त्याला कीर्तिध्वज नावाच्या राक्षसाचं बोधचिन्ह लागतं. संत लिहितात कीर्तिमुखे त्याच्या नारायण, मग त्याला मुख लागतं, प्रवेशद्वार लागतं. आपल्या जीवनात तुमचं माझं मुक्त विद्यापीठ आणि प्रवेशद्वार आणि विश्रांतीचं स्थान काय असेल तर आळंदी. आळंदी विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर. पण शंका आहे हो, माहेर तर पंढरीला म्हटलंय, माझे माहेर पंढरी आहे भीमरी तीरी, आहे भीमरीच्या तीरी, आहे भीमरीच्या तीरी. माझे माहेर पंढरी आहे भीमरीच्या, आहे भीमरीच्या तीरी, आहे भीमरीच्या तीरी. मला इथे माझे माहेर पंढरी त्यांच्यासारखं म्हणावं वाटलं होतं, पण ते भीमसेन आहेत. आपलं नाक साफ होत नाही, त्यांची बरोबरी आपण कशाला करायची? 3-4 तानपुरे लावले तर केशरी वाड्यात अभिषेकी बुवा आणि भीमसेनजींचे खर्ज उमटून पडत असायचे. यांना संगीतात रुची आहे, आमच्या पंडित महाराजांना रुची आहे, मलाही रुची आहे. मला पहिल्यापासून संगीतावर फार प्रेम. आता हसा ही जागा हसण्याची. विठ्ठल 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 आता ही जागा हसण्याची होती. जागा कळल्या पाहिजेत, जागा काढता आल्या पाहिजेत आणि जागा जिंकता आल्या पाहिजेत. पक्षांनी दिली पण तुला दिवा लावता आला पाहिजे ना. जागा काढता येणं म्हणजे काय तर उगी सांगतो, मला कळत नाही. पखावजात नाना पाणसांच्या परंपरेत हे काय, धेन नाधे इंधी नग, धेन नाते इंती नग हा शुद्ध ठेका आहे. मग त्या जागा कशी काढायची? धेन नाधे इंधी नग, धेन नाते. आता का तिकडे धेन ही जागा काढली, आता तिकडे धेन ही जागा निघून गेली. तसं गाण्यात, आरोहात, अवरोहात, वादनात, कीर्तनात, शब्दात जागा काढता आल्या पाहिजे. आम्ही जागा काढताना तुम्ही जागे असले पाहिजे त्यावेळेला, नाही तर बॉल सुटला ना. तू काल्या दिवशी आहे प्रसादाला. विठ्ठल विठ्ठल पंढरी माहेर आहे. आता असं आहे, पंढरीत आई वडील आहेत. वाक्य नीट आहे का? पंढरीत आई वडील आहेत आणि आळंदीत सखा आहे. वाक्य ऐकताना मित्र वेगळा आणि सखा वेगळा. सखे तिमत्वा प्रसभम यदुक्तम. कृष्ण आणि सुदामा मित्र नाहीत. विनाकारण काही पण वेड्यासारखं नाही बोललं पाहिजे. श्रीकृष्ण सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. ब्रह्मवेत्तात आहेत पण तो सखा आहे. मित्रापेक्षा थोरलं प्रकरण आहे सखा. सखा वेगळा असतो. मित्रत्वात वैरभाव निर्माण होतो. मित्रत्वात अर्थसंपत्ती आडवी येते. मित्रत्वात प्रसिद्धी त्रास देते. मित्रत्वात कामिक वासनिक प्रेम लयाला घालवतं. आणि सखापुरण त्याच्यापेक्षा पुढचं प्रकरण असतं. माऊली सखा आहे. ज्ञानाच्या सागरा सखा माझ्या ज्ञानेश्वर, सख्या माझ्या ज्ञानेश्वर,
ज्ञानाचा सागरा सखा माझा ज्ञानेश्वरा सखा माझा ज्ञानेश्वरा. ओढ्यात स्नान करण्यापेक्षा नदीच्या काठावर जाण्यापेक्षा सागर परवडला. सागर आता उभी सांगतो ना तरी ते समुद्राची होऊनी ठेले चित्ताचे चैतन्य चोरले याता नात यात निमाले घनानंद जे. सागरात व्यापकत्व आहे आणि ओढ्यात संकोच आहे म्हणून अन्य तीर्थाबद्दल बोलत नाही. संकोच आहे. आळंदी सागर आहे म्हणून विश्रांतीचं स्थान आहे. सागरात व्यापकपण असतं, ओढ्यात संकोच असतो. छोटे छोटे जीवजंतू ओढ्या आहेत, व्यापक विचार सागर आहे. सोपं गणित आहे. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर. अलंकापूर आहे, अलंकापुरम वेगळं. आप्पा तुमच्यासाठी स्पेशल विकेट आहे. आणि वडगाव रोडची अलंकापुरी सोसायटी वेगळी. विठ्ठल 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 विठ्ठल. अलकावती एक नाव आहे त्याचं, आनंदवन एक नाव आहे. मी तिथे जाईल कारण आहे असं. तये स्थळी माझ्या जीवीचा ठेवा, तये स्थळी माझ्या जीवीचा ठेवा, तये स्थळी माझ्या जीवेचा ठेवा, तये स्थळी माझ्या जीवेचा ठेवा, स्थळी माझ्या जीवीचा ठेवा, तये स्थळी माझ्या जीवीचा ठेवा, तये स्थळी माझ्या जीवेचा ठेवा, तये स्थळी माझ्या जीवेचा ठेवा. नमीन ज्ञान देवा जावोनिया नमीन मिलिंद बुवा. नवीन ज्ञानदेवा नवीन ज्ञानदेवा संताची या. नवीन ज्ञानदेवा संताची या. संत जावोनिया नवीन ज्ञानदेवा जावोनिया. मी काय करील तये स्थळी माझ्या जीवीचा ठेवा, नमिल ज्ञानदेवा जाऊन या. नमनाचे प्रकार 3 सांगितलेत. आशीर्वाद, वस्तुनिर्देश आणि नमस्कार. नमः नमन करणे, अभिवादन करणे कुणाला, ज्येष्ठाला. माऊली ज्येष्ठ आहेत का वयाच्या मापनात, पॅरामीटर मध्ये वयाने कमी आहेत, पण ज्ञानदेवा तो कैवल्यम. दुसरा परिणाम ज्ञानदेव म्हणता माया विलया जाते, समाप्त होते. म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा, नमन माझे ज्ञानेश्वरा, नमन माझे ज्ञानेश्वरा. हरे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा, नमन माझे ज्ञानेश्वरा, नमन माझे ज्ञानेश्वरा. म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा, नमन माझे ज्ञानेश्वरा, नमन माझे ज्ञानेश्वरा. म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा, नमन माझे ज्ञानेश्वरा, नमन माझे ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा. तुम्ही दोघंही चांगलं म्हणता.
पुन्हा मी स्वतंत्र दिवा लावणं चांगलं नाही. आता तिघांचं चांगलं चालल्यावर पुन्हा चौथा पक्ष कशा? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय झालं, हे सत्ता आत्ता आली. खरं तर या काळात संत असते तर शब्दात सुधारणा केली असती, तिन्ही पक्ष पाही उद्धरत. हे मिश्किल पण ज्यांना कळतं त्यांना धन्यवाद. नाही तर काही काही असे चेहरे आहेत की पडून राहिलं तर त्यांना घेणं नाही देणं नाही काही. आदरणीय श्री चव्हाण महाराज, मी किने 5-5, 4-4 दिवस एका गावात मुक्काम करतो. आता मला पसाय दान दे बाबा. मला आता विश्वात्मके सांग, मला श्री अनंता सांग, मला नाट सांग, मला ब्रह्मगीत गोपीगीत भाव सांग, रामायणातील बंधुभाव मला सांग, मला काश्मीरी शैवागमनातलं शांभवाद्वैत सांग, आचार्य परंपरा आणि शाक्त परंपरा चिंतन सांग. मी 4-4, 5-5 दिवस एक तबला, एक पिटीवाला, उत्तम स्वरज्ञ एक आणि बारीक एक टाळ, ऐकणारे कमी पण शहाणे, असं आडनावाचे नाही, ऐकणारे चांगले असे. उगी गर्दी काय कामाची व काय. कधी कधी चिलटा आणि मास्या खूप जमतात. मला लोक विचारतात काय प्रकार आहे, म्हणलं घाण आहे तिथं. विठ्ठल विठ्ठल. डेटॉल फिनेल लिक्विड टाकल्यावर घाण राहत नाही का, स्वच्छता असते. सोनं किलोनी कुठे मिळत नाही, नाही तर मग चाललं भंगारवाला रस्त्याने कुठे. प्लास्टिक डबे आणि जगत रस्त्याने कुठेही मिळतात का. क्वालिटी आणि क्वांटिटी हा प्रकार एक स्वतंत्र असतो. चला वेळ आपल्याला कमी आहे, त्यांना बोलू द्या, पडा नाही तर पडा, पडल्या पडल्या बोला. मला नमन करायचं, अभिवादन करायचं, नमस्कार करायचा. कुणाला? माऊलींना. त्याचं कारण आहे, ज्ञानदेव वैष्णव मोठा, माऊली मोठेत. वयाचा विचारच नाही आपल्याकडं. आपल्याकडे त्याच्या ज्ञानाम साधनेचा विचार मांडलेला आहे. आपल्या आखाड्यात वयानं कमी जर आचार्य म्हणले सुरू झाले तर आपलं अभिवादन करावं लागतं की नाही. थोडक्यात आता शृंगेरीला जे आता शंकराचार्य बसवलेत, विदुशेखर भारती, वयाने लहान आहेत, पण आमच्यासारख्या ज्येष्ठ यतीला सुद्धा दंडानं त्यांना अभिवादन करावं लागतं का. गादीचा मान आहे, ज्ञानाचा मान आहे, त्याच्या विद्वत्तेचा मान आहे. आपल्यात काय तो लहान मोठा असलं काय नाही. ज्ञानानुभूती ज्याची आहे तेथे कर माझे जुळती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उदाहरणार्थ जयवंत महाराज बोलले वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत, पण त्याची बैठक मांडणी थोरली आहे. अशा माणसाला अभिवादन करायला काय हरकत आहे. एक रीत, मी काही ते माझे किंवा बाकीचे माझे नाहीत असला काही अर्थ काढत नाही. त्यापेक्षा एखादं छोटं लेकरू असू द्या, त्याला जर लघुप्रस्थानत्रयातल्या परिभाषा येत असल्या त्याला आपण हात जोडायला काय अडचण आहे. समजा तुमच्यापेक्षा वयाने एखादं पोरग छान सोलो वाजवतं तर पाठवून त्याला कुरवाळायला काय हरकत आहे. निदान एवढं तरी मोठेपण मनाचं असलं पाहिजे ना. मी एक वाक्य बोलत असतो, तुम्हाला आवडेल. काय झालं, जुन्यांचा कर्मठपणा आणि नवीन लोकांचा ताठरपणा, त्यामुळे प्रॉब्लेम व्हायला लागलाय. म्हणजे यांचा ताठरपणा आणि यांचा कर्मठपणा जर शिथिल झाला तर महाराष्ट्र पुन्हा सुराज्य होऊ शकतं, शिवराज्य होऊ शकतं, रामराज्य होऊ शकतं. पण जुने नव्याला स्वीकारित नाहीत आणि नवे जुन्याची थिलर उडवतात. असे दोन प्रकरण आहेत. त्यामुळे समन्वय नावाचं प्रकरण येत नाही. जसं घरात सासू आणि सुनेचं जुळत नाही तसा प्रकारे पण एक दिवस भल्यासाठी जुळूनच घेतलं पाहिजे, तेव्हा घर राहत नाही, तर घराला घर घर होते. विठ्ठल विठ्ठल. तये स्थळी माझ्या त्या ठिकाणी माझ्या जीवीचा ओ ठेवा. जीवाची कोण कोण आहे त्याबद्दल खूप प्रमाण आहे. जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, जीवीची आज जीवा, जीवीची आज जीवा. प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा. वाचोनी केशवा अनुनावडे आजीवी जीवी अनुजले माझ
माझे जीवीची आवडी पंढरपुरा आवडीने भावे. आमच्या लहानपणी आपली आवड एक प्रयोग त्या टीव्ही ह्याला असायचा, रेडिओला. त्याला ती रेंज नसायची, त्याचं इरियल वर करायचं, असं असं करायचं, खरखर करायचं. कधी कधी औरंगाबाद आणि पुणे स्टेशन एकत्रच लागायचं. पण ते असं असं करून आम्ही आपलं ऐकायचो, आपली आवड. आणि मी पत्र लिहायचो, मला हे गाणं आवडतं, ते गाणं आवडतं. त्या काळातले रफीजींचे आणि त्या काळातले जुने अभिषेकी बुवांचे किंवा परविंजीलचे काही आवडले आपल्याला, तर आम्ही पत्र लिहायचो, पत्रव्यवहार, की पुन्हा तुम्ही आम्हाला ऐकवा. त्यात गोडवा होता, त्यात मधुमिलिंद होता, गोडवा होता त्याच्यात. आता मधु नाही राहिला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आणि ते ऐकायचो, समाधान वाटायचं. का? त्याचं नाव होतं आपली आवड. नंतर गृहिणी नावाचा प्रयोग होता. बरेच प्रयोग आले आणि गेले. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्यासाठी एक स्वतंत्र सभा त्याच्यावरती असायची. नत्र खतांची माहिती टाकायची, किती प्रमाणात टाकायचं, पाणी टाकायचं का, खत कसं टाकायचं, सेंद्रिय खतं कशी वापरायची, रब्बी कशी घ्यायची, दगडी बिदरी कशी पेरायची. शेतकऱ्यांच्यासाठी स्वतंत्र चिंतन असायचं. ते ऐकू ना ऐकू, पण तो उपक्रम असायचा. शासनाच्या स्कीमा अशात बापू, त्या जी आर निघतात, ते जी आर निघाले की ते लोक अंमलात आणून कागदाप्रमाणे पूर्ण करावे लागतात. सत्ता कोणाची असो. सार्वजनिक संडास खाल्ले लोकांनी, म्हणजे स्कीमा खाल्ल्या असं त्याचा अर्थ आहे. कुक्कुटपालन खाल्लं, सडका खाल्ल्या, शाळा खाल्ल्या, पुलाचं काम खाल्लं, खायची सवय लागली. मी माझ्या कीर्तनात गुळाचा खडा किंवा खडी साखर जर मंडपात दिली तर एकटा कधीही खात नाही. मी शेजारच्या चोपदाराच्या मुखात भरवतो मी खातो. मला एकदा मीडिया तंत्राने विचारलं, असं का करता? म्हणलं, येणाऱ्या काळात असा अर्ध खाल्ल्याशिवाय सत्ता टिकत नाही. सोपं गणित आहे, सोपं गणित आहे. मला कीर्तनाला बोलव, मला वाढून दे, तुला मी 7 दिवस ठेवतो. नाही कळत तुम्हाला? याला देवाणघेवाण म्हणायचं, आदान प्रदान म्हणायचं. ते प्रेम असलं पाहिजे. मी तुमच्याकडे कथेला येतो, मला 10 ग्रामची तुम्ही घाला, माझ्या कलश होणार, तुम्हाला 5 ग्रामची मी घालेल. काय आणि हे असलं पाहिजे. काही वाईट नाही, काही दुःख नाही. एक सांगू का, प्रेमोपलब्ध आहे. माझी यांची, जितू भाऊंची, त्यांच्या बंधूची अजिबात ओळख नाही, अजिबात. कालच फक्त सुरतला गेलो, नानांची आठवण सांगितली, मुक्काम केला, आणि ते राजकोटहून सुरतला आले, सुरतहून पुन्हा आज परत आले. तुम्ही मला संपर्क करून दिला. मी काय दिलं त्यांना? याला एकच वाक्य, प्रेमसूत्र दूरी. पुढचं एक वाक्य बोलतो आप्पा, माझ्या जीवनात पर्सनल तुम्हाला कधी वैरत्व, द्वैतभाव, कलह, टीका टिप्पणी, निंदा नालस्ती, मी ते स्वीकारलंच नाही. अजात शत्रुत्व हा गुण देवाने आपल्याला द्यावा. शत्रूही आपले मित्र व्हावेत. समाज शत्रूचे मित्र याच्या तथा मानापमानयो हो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. एखादा टाळकरी बुवा रागवला तरी त्याला म्हणतो, काय आवाज आहे तुमचा, अप्रतिम गायलं तुम्ही. त्याला वाटतं विनाकारण आपणच हे केलं. महाराज तुम्ही पुन्हा या बार का, वाढली तारीख, हे काय त्रास आहे तुम्हाला, मला सांगा. ज्यांच्या घरी उतरलो त्या बाईला म्हणायचं, काय स्वयंपाक आहे बाई तुझा, अफलातून, वा, काय पोळी ओठावर ठेवली विरगळली, काठ जाड असले तरी नीट बोला. ती म्हणते त्या महाराजांना, ना कोणाला आणा नका आणू, पण त्यांना आपल्या घरी आणा. वचने किम दरिद्रता. आखाड्यात माझ्यापेक्षा काय संपत्तीचे बुवा नाहीत काय? माझं वजन आहे, त्याचं कारण आहे प्रेमोपलब्ध ये. आता दुसरं सांगतो, अभंग पाठ आहे तुमच्या सगळ्यांच्या. एक भुंगा आहे, मोठं रूपक छान आहे. भुंगा कमळ पात्रात आला, म्हणजे कमळाच्या पाकळीत आला. सूर्य विकसिनी कमळ आहे, प्रफुल्लित झाल्या, त्यात स्त्रीकेशर पुकेशर आहे. माऊली असं लिहितात, का कमळावरी भ्रमर, पायी ठेवी ती हळुवार, कुंचुंबियल केशर या शंका. त्याला शंका आहे, मकरंद चाखायचा, मधुमिलिंद चाखायचा, पण पाकळी न तुटता आणि स्त्रीकेशर पुकेशर न गळता काम आपल्याला करायचंय. तो तिथे गेला, सूर्य मावळला, पाकळ्या मिटल्या, तो त्यात गुदमरला. त्याची बायको, त्याची मादी म्हणजे त्या भुंग्याची अर्धांगिनी सगळीकडे शोधत फिरली, पण तिला साखरीला, अंमळीला, छडवेलला, दहेवेलला, शिरपूरला कुठेच नाही, निंबेला कुठेच नाही. परेशान झाली. तिने मीडियाला बातम्या दिल्या, आपण यांना पाहिलत का? त्यांचा रंग काळा आहे, मधी पिवळी एक पट्टी आहे, अंग त्यांचं कठीण आहे, त्यांचे स्वभाव आहेत, कधी मकरंद चाकतात, कधी ढकलतात.
असा त्यांचा स्वभाव आहे. पण बाई माझा नवरा तर कठीण कवचाचा आहे, म्हणजे अंग त्याचं जाड आहे, बाकीच्या पेक्षा भुंग्याचा अंग जरा कठोर आहे, लाकडाला छिद्र पाडतो तो, दारू भेद निपुणाई. दारू म्हणजे पिणे नाही, दारू म्हणजे काष्ट लाकूड. भेद निपुणाई म्हणजे छिद्र पाडण्यात त्याची PhD आहे. कसल्याही लाकडानं तो छिद्र पाडतो, असा हा भुंगा. पण त्याची बायको म्हणाली, मग पाकळीत अडकला कसा ग? शंका आहे नाही इथं. तर दुसरी एक ज्ञानी मैत्रीण आली, ती म्हणाली तुला कळणार आहे. ती ज्ञानोबा यांच्याकडे शिकलेली होती मैत्रीण, आणि तिने विरणीत भाव सांगितला, अगं भुंग्याला लाकडं तोडता येतात, पाकळीत का अडकला त्याचं कारण आहे त्यातला ओलावा आणि त्यातलं प्रेम, त्यात तो संतुष्ट झाला म्हणून बाहेर नाही पडता आलं त्याला. दारू भेद निपुणाई. आळंदीत हेच प्रकरण आहे. ओलावा आहे, स्निग्धता आहे, प्रेम वात्सल्य आहे, आणि ऋणझुण भ्रमर आणि जगात गुंजारव घातला. आणि अद्वैत वेदांत तत्वज्ञान, नाथ पंथाचं काश्मीरी शैवागमन, देशिकार लिनीत मराठी केल्यामुळं मी काय करील न मी न ज्ञान देवा, जाबोनिया कारण तैठई माझ्या जीवीचा ओ ठेवा, नमीन ज्ञान देवा जावणिया. तिसरं प्रमाण म्हणा. सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती, सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती, सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती, सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती. ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर, ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर, तैसळे माझा जीवाचा उठेवा, तैसळे माझा जीवाचा उठेवा. ज्ञान प्राप्ती वटेश्वरी, ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी, तैसळे माझा जीवाचा उठेवा, तैसळे माझा जीविता उठेवा. काय प्रमाण दिलं? सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती, तिथं दैवत आहे सिद्धेश्वर. आता जरा साम्यवाद सांगतो बर का. आप्पा या वाक्याबद्दल क्षम्यताम परमेश्वर, हे तुम्ही ऐकलं नाही, मी सांगतोय. अहंकार नाही, विनम्रतेनं सांगतोय. द्वारका पीठाचं दैवत शंकराचार्यांचं सिद्धेश्वर आहे, शृंगेरीवाल्याचं चंद्रमौलेश्वर आहे. काय हेतू हे सांगण्याचा? ज्ञानोबरायांच्या वडिलाला जो संन्यास झाला, जगाचं काय असेल ते असेल, रामानंदाकडनं या विषयाशी पर्सनल मी सहमत नाही. मग कुणाकडनं झाला? नरसिंह आश्रम स्वामींच्याकडनं विठ्ठलपंतांना संन्यास दिला, आणि विठ्ठलपंतांचं संन्यासी नाव अच्युताश्रम स्वामी झालं. म्हणून आपल्या आळंदीत कैवल्य आश्रम, तुमच्या समोर आनंद आश्रम, आणि आता मी महाराष्ट्रात अमृत आश्रम. आश्रम म्हणजे जागा नाही. कित्येक बुवा लोक मला पत्रिकेत लिहिताना नाव काय लिहायचं, मला अमृत आश्रम स्वामी. कुठं बांधलाय? बावळट कोणी करता, कुठं बांधलाय? काय तू पाणी नेत जा म्हणलं रे स्नानाला, तोंड बांधायला. आश्रम बांधलाच असतो कोणी सांगितलं? आश्रमाची व्याख्या अशी केली आहे, आश्रम ग्रहणे प्रौढा आशा पाश विवर्जित यातायात विनिर्मुक्तो एतद आश्रम लक्षणम. म्हणजे काय? अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्व आरंभ परित्यागी यो मद्भक्तः सहा समे प्रिया. गेलं त्याचंही दुःख नाही आणि आला त्याचाही आनंद नाही, असं जीवन, त्याचं नाव आश्रम. मी अजून काहीही केलं नाही आप्पा. संस्था नाही, विद्यार्थी नाही, आणि स्थानही बांधलं नाही. नाना माझ्याकडे विश्रांतीला आलेत, आहे तेच पत्रेत, तेच अँगल, तीच समाधी, तेच दैवत. मी का दुःखी झालो ते सांगतो. कष्ट करून 3.25 कोटी रुपयाचा इंगळे महाराजांनी आश्रम चिंचवड गावला, बीड जिल्ह्यात माजलगाव वडवणीच्या मध्यभागी बांधला. ऐका, स्वतःच्या विवराची समाधीची जागा नियुक्त केली, प्राणप्रतिष्ठा केली. डॉक्टर विद्यावाचस्पती नामदेव शास्त्री महाराज, मी, आमच्या परिसरातले बुवा लोक, संस्थेचे काही लोक, सगळेजण आले. ब्राह्मण मंत्र घोष म्हणतायत. मी म्हणलं हे सिंहासन का केलं?
ते म्हणाले माझी सुद्धा मूर्ती मी जयपूरला घडायला टाकली आहे, गुरूंची वर आणि माझी खाली, अशी माझी अपेक्षा आहे. त्यांचे गुरु स्वर्गीय भीमसिंह महाराज भगवान गडकर, ते बंकट स्वामींचे पुतणे आणि मामांचे पटशिष्य. बघा केवढी मोठी परंपरा आहे. कोरोना नावाचं प्रकरण आलं आणि 2019ला संभाजीनगरला त्यांना एका हॉस्पिटलमध्ये शरीक केलं. मंद मंद गतीनं ठोके पडायला लागले, डोळे हळूहळू मिटायला लागले. एक दिवस भजन ऐकत बसले, घरचे सगळे भेटून गेले. आम्हालाही जायचं होतं राऊत महाराजाला मला, पण तेवढ्यात निरोप आला, इहलोकीची यात्रा पूर्ण झाली. 3 कोटीचा आश्रम बांधला आणि समाधीत शरीर घालून वर बांधकाम करायचे किंबहुना मूर्ती मांडायची. शासनाने नियम काढले, कोरोना काळात स्पर्श करायचा नाही, शासनाचे लोक येतील आणि त्यांच्याच पद्धतीनं दाह संस्कार होतील. चिंचवड गावाच्या शेजारी एका उंच टेकडीतल्या माळरानावर नेऊन त्यांच्या शरीराला दाह देण्यात आला. दृष्टांत संपला. जे मंतव्य गंतव्य होतं काय करता आलं. तिथपासून मी माझ्या मनाला जो धक्का खायला की कशासाठी अंतिम टप्प्यात करायचं तरी काय आपल्याला. दंडी संन्याशांची प्रथा अशी आहे आप्पा, तुम्हाला मी पुन्हा सांगतो, रेकॉर्डिंग चालू म्हणून भीती वाटते मला. मिलिंद बुवांना मी 10 वेळेला हे मंत्राय सांगितलंय, मी मुलांच्या विवाह कृत्याला गेलो नाही. नाना खरंय का नाही? वास्तुशांतीला गेलो नाही, काका वारले गेलो नाही, श्वसूर वारले मी गेलो नाही, काकू गेली गेलो नाही, गावात गणपती मंदिरात राहतो, घरचे मला डबा देतात मी गेलो नाही. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः पिता नैव मे नैव माता च जन्म न बंधुर्न मित्रम गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूपश. बस आता विषय येतो त्यांचा झाला नारायण. अंतिम टप्प्यात कमून 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 सगळं गोळा केलं. अंतिम काय? अंतिम काय कळू येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळी, रांडा पोरी सकळ. माझा मठ आश्रम मोठा होणार नाही, पण मला खात्री आहे ज्ञानेश्वरी गाथा आणि चरण पादुकेच्या समोर माझा कीर्तिध्वज ज्यावत कालपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत संताच्या कृपेने कायम राहील. असं ज्यांचं उत्तम काम आहे, मीच काय, फॉर एक्झाम्पल असे अनेक महापुरुष आहेत, त्यांचा कीर्तिध्वज कायम राहतो. फॉर एक्झाम्पल वैयक्तिक पर्सनल श्रद्धेय कुरेकर बाबांचं बँक अकाउंट, स्वतःचा मठ, स्वतःचा फ्लॅट, स्वतःची जागा ॲक्वायर केलेली, स्वतःच म्हणून काय संस्थेच्या लोकांना यासाठी मानायचंय वैयक्तिक परिग्रह नाही. काय नाहीये? परिग्रह नाही. स्वतःचा काही स्वतःसाठी नाही, स्वतःसाठी नाही. त्यामुळे लोकांची श्रद्धा त्यांच्यावरती आहे. आणि त्यागाच्या भूमिका कीर्तन प्रवचनात मांडू नये जर लालसा आपली शिल्लक असेल तर मला वाटतं 2-3 तासाची बैठक तशी कफल्लक आणि विफलच आज न उद्या होऊ शकते. विठ्ठल विठ्ठल या सगळ्या विरक्त भावानंतर तुम्ही मला जाताना बुक्काच लावावा असा त्याचा अर्थ नाही. संत आणि ब्राह्मणाची वृत्ती आयाचित असावी, देणाराची आयाचित नसावी. गफलत ही आहे, शास्त्र शिकताना गफलत ही आहे. आयाचित वृत्ती संत विप्राची असावी, देणाराचं उदारत्व असावं. नाही तर आयाचे शब्द तिकडे फिरवायचं नाही. आयाचित घेणारा आणि देणारा उदार. विठ्ठल विठ्ठल आता जी तेजी मंदी आपल्याकडे चालू आहे सध्या कमी अधिक प्रमाणात, त्यांच्या एवढे मला नको, पण त्यांच्यापेक्षा कमी नको. तर बोलवा, मी यायला तयार आहे. नाही तर विनाकारण त्रास काही तुम्ही घेऊ नका, मला देऊ नका. शेवटी काय करायचंय? आता आला कुंभ प्रयागचा, हम लोगों में समष्टी भंडारा राहता है. हे किरकोळ इकडं हे आपल्याकडं 2 महिने पंडाल, 2 महिने किती? 60 कीर्तन प्रवचन. मंडलेश्वराला की मिनिमम 21-51 पुंडलिक वरदा. आपलं काय येतं का चहाला? कशाला नेतो? तूच पे ना. विठ्ठल विठ्ठल
निदान त्याची कार्यप्रणाली पाहून त्याला देणं काही पाप आहे असं मला वाटत नाही. अर्थात त्याचा विनियोगही व्यवस्थित असला पाहिजे. आपला विषय पांगत चाललाय. आपण काय करू, मी आळंदीला जाईल, ते ठाई माझ्या जीवीचा ओ ठेवा. मी काय करील, नवीन ज्ञानदेवा, बर 84 सिद्धांचा, पुढं सिद्धबेटी मेळा, कारण प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष आपल्या पाठातला अभंग आहे. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा आणि तो सुख सोहळा. श्रोते हो, सिद्ध भेटी वेगळं आणि सिद्ध बेटी वेगळं. बेट म्हणजे अनेक मुळ्यांनी विणलेलं जाळ, एक चहूबाजूने पाणी आणि मध्यस्थानी असलेली एक टेकडी, अंदमान निकोबार बेट, रामगिरींचा सरला बेट, उज्ज्वलानंदांचं आचल बेट, ही बेट आहेत. बेट बेट म्हणजे पाण्याचा प्रवाह चहूबाजूनी मध्यस्थानी स्थान, त्याला बेट म्हणायचंय. इंद्रायणीचा प्रवाह त्या काळात तसा गोल असावा, मध्यस्थानी तो पृष्ठभाग असावा आणि त्याच्यात मग काही कळक बेट, काही वेन दंड, काही कल्पवृक्ष वनस्पती असाव्यात, म्हणून त्याचं कदाचित बेट नाव असावं. भेटी म्हणजे आलिंगन देणे, येणे आणि एकामेकाला संवाद साधणे अशा अर्थी आहे. आणि बेट म्हणजे समूहवाचक शब्द आहे. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा, प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. वाटमीन कल्पवृक्ष म्हणजे काय, कल्पिलीला देतो त्याचं नाव कल्पवृक्ष. कल्पतरू खाली फळे येती मागितली, फळे येती मागितली, फळे येती मागितली. कल्पतरू खाली फळे येती मागितली, फळे येती मागितली, फळे येती मागितली. तुम्ही जी इच्छा कराल, कामधेनू आणि कल्पतरू हे दोन प्रमाण आहेत आपल्याला. त्याच्या खाली बसा आणि अपेक्षा करा. इथं मोठं विज्ञान आहे बरं का. या वृक्षाला रुक्मिणी मातेनं 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या आणि त्याचा इफेक्ट आहे शुद्ध बीजापोटी. न तर यतीनंतर प्रपंचन उत्तम संतती, प्रकरणच अवघड आहे. मला एकाने माझ्या जवळच्या वारकरी मित्राने विचारलं, आपल्यातही आपले मौज करणारे खूप जण सज्जन आहेत. लुंगी पाहिलं, हे आता हे केलं का, मग निळं घालू का, सांग तू, तुझी इच्छा असेल तर घालतो, पिवळं घालतो, बरमुडा घालतो, तुझी भावना पवित्र असेल तर काय हरकत आहे घालायला. मित्रत्व असावं, परंतु त्याच्या पदपदवीला उपहास होईल असं वर्तन, स्वयं करप्टेड सैराट नसलं पाहिजे. विनाकारण झिंगाट नको तिथं नसावा. तो परचाला शोभतो, विठ्ठल 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 विठ्ठल. 1.25 लाख प्रदक्षिणा रुक्मिणी मातेनं मारल्या आणि मग परिणाम सदाशिवाचा अवतार, ब्रह्मा सोपान तो झाला, महाविष्णूचा अवतार, आदिशक्ती मुक्ताई, हे सगळे भगवत अवतार अवतीर्ण झाले. त्याचं कारण आहे, यती नारायण आहेत. यती नारायण आहेत, लोकांना नाही कळायचे. यती नारायण, दंडधारण मात्रेन नरो नारायणो भवेत. व्यक्ती व्यक्तीनं राहता ती नारायण स्वरूप होते, म्हणून दंडीधारी यतीनं देवाच्या पायानं पडता दंड त्याला स्पर्श करावा लागतो. फक्त आवश्यकता नाही त्याची, कारण तो मीच म्हणून नाही, केवळ माझ्याकडे ओढून घेऊ नका, तो नारायण स्वरूप होतो. आणि नारायण स्वरूप झाल्यावर आता ते विठ्ठलपंत विठ्ठलच आहेत, यती धर्मानं नारायण आहेत, आणि त्यांची जी अर्धांगिनी ती प्रॅक्टिकली रुक्मिणी आहे. रुक्मिणी प्लस विठ्ठल इज इक्वल टू ज्ञानोबा आहे. सोपं गणित आहे ना, वादच घालायची गरज नाही. काही प्रायश्चित्त कर्मानंतर उदकुंभ संस्कार करावा, हा नंतर पत्र व्यवहार झालाय. विठ्ठल 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 एकाने विचारलं, मग तुमचं कसं काय? म्हणलं, संन्यास घेण्याच्या आधी मला झालेली आहेत. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो, ज्यांना कळत नाही त्यांनाही धन्यवाद, की सगळं तुम्हाला कळण्यात मजा नाही, काही आमच्यातही राहावं. ओपनली प्रकरण मीडिया तंत्रासमोर बोलण्यात यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. काही गोष्टी खऱ्या असल्या तरी सगळ्या स्वच्छ समोर मांडू नयेत,
काहीतरी हात राखून असावं असं परवा एक नेते मुंबईत म्हणाले. सगळंच मोकळं करू नये. खरं आहे ते. गुरुकिल्ली त्याच्या हातात असली पाहिजे. कल्पवृक्ष म्हणजे काय? 84 सिद्धाचा प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष म्हणजे काय? कल्पवृक्ष म्हणजे बाकी काही नाही, पिंपळ आहे. काय नाव आहे त्याचं? पिंपळ. याला प्रमाण काय? भार्गव संहिता. यात श्लोक आहे, मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रत शिवरूपाय, अश्वत्थाय नमो नमः. या वृक्षात 3 देवता आहेत. मूलतो ब्रह्म, मूलस्थानात ब्रह्मा आहे. मध्यतो विष्णुरूपिणे, मध्यस्थानी विष्णू. अग्रत शिवरूपाय, फांद्यांच्या पुढे, टोकाला अग्र म्हणजे पुढे. या 3 देवता एकत्र असल्यामुळं पिंपळ पान, पिंपळ आंतरसाल, पिंपळ मूळ आणि पिंपळ प्रदक्षिणान, पिंपळाजवळचा निरांजन साजूक तुपातला दिवा आणि प्रदक्षिणा विफल होत नाहीत. का? ती केवळ वृक्षाला प्रदक्षिणा आहे, त्याच्या अंतर्भूत असलेल्या देवतांना प्रदक्षिणा आहे. आणि पुन्हा मग सोपं करून सांगतो, अश्वत्थ सर्व वृक्षांना. विभूती योग सांगताना भगवान म्हणाले अश्वत्थात मी व्यापक आहे. त्यामुळे व्यापक परमात्मा जर अश्वत्थात आहे तर माता रुक्मिणी प्रदक्षिणा का मारू नये? त्याचं नाव आहे कल्पवृक्ष. प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. तयासी घडता नित्य प्रदक्षिणा, तयासी घडता नित्य प्रदक्षिणा, तयासी घडता नित्य प्रदक्षिणा. नाही आता पार नाही पुण्या वास स्वर्गी म्हणा, पार नाही पुण्या वास स्वरे, पुण्या वास स्वरे, वास स्वरे, वास स्वरे. तय थळे मारा जे भेदा उभा, तय थळे मारा जे भेदा उभा. आता माझा थोडा आवाज वाढवा, थोडासा. आता आपण वारकरी चाल म्हणू सगळेजण एकदा. मला आता त्रिंबक तुमच्यामुळं आठवले, शिरवळकर दादा आठवला आणि आपले शिवणीकर आठवले. दिला का आवाज मोठा करून? तयासी घडता नित्य प्रदक्षिणा, तयासी घडता नित्य प्रदक्षिणा, घडता नित्य प्रदक्षिणा, तयासी घडता नित्य प्रदक्षिणा. नाही पार पुण्या वास स्वर्गे, नाही पार पुण्या वास स्वर्गे, नाही पार पुण्या वास स्वर्गे. तयासी घडता नित्य प्रदक्षिणा, तयासी घडता नित्य प्रदक्षिणा, घडता नित्य प्रदक्षिणा, तयासी घडता प्रदक्षिणा. नाही पुण्या वास स्वर्गे, अपार नाही पुण्या वास स्वर्गे, अपार नाही पुण्या वास स्वर्गे, पर नाही दया वास स्वर्गे. या खानदेश आणि या पट्ट्याला ना म्हणजे संस्थेच्या क्रमाचे बरेच पोर आहेत, बरेच महाराज लोक आहेत, भजनी पण बैठकीचे आहेत. फडकरी अंगण या भागाला. जे नाही ते नाही, जे आहे ते आहे. की तुम्ही जरा मला वाढून देणार आहेत म्हणून वर्णन करा, नाही जमायचं आपल्याला. फडकरी प्रमाणच नाही. कंबर बांधणं, टाळ घोळणं, डुलणं असं नाही. बैठकी भजन वेगळं. प्रमाणाच्या वेळेला ते प्रमाणच असलं पाहिजे, प्रमाणात असलं पाहिजे.
आणि त्या ढंगानेच असलं पाहिजे. पखावाजाचे पढन आणि वादन उठावणच असली पाहिजे त्या प्रसंगात. आता काय झोपायचं प्रसंगावधान असलं पाहिजे. अहो त्या पाकिस्तान बाँड्रीवरचे सैनिक आपल्या सैन्यावर तुटून पडलेत, आपल्या सैन्यावर. मग जमन कवचाला नाश्त्याला म्हणून त्यावेळेला तेव्हा एकच आक्रमण सुरू लगेच. तसं प्रमाण आपल्याकडे सुटलं पाहिजे. टाळ असे कधी गाळा गाळा का होईना पण निदान विठाल विठाल बहुतेक मुक्ताईच्या फडाचा अंतर्भाव इकडं असला पाहिजे. पाहिजे काही लांब नाही तुम्हाला. चला ठीक आहे, काय असेल ते तुमच्यावर सगळ्यांची कृपा. आवाज माझा कमी करा, मोठं बोलणं होऊन गेलंय माझं. तयाशी घडता नित्य प्रदक्षिणा. नित्य बर का, सप्त्यापुरती नाही, फक्त वारी पुरती नाही. नाही तर मी 2 प्रदक्षिणा मारल्या काही उपयोग होणार नाही. तयाशी घडता नित्य प्रदक्षिणा म्हणजे फक्त प्रदीप मिश्राच आत्ता कुठं त्या शिरपूरला सांगतात पिंपळाला पाणी घाला, तसं नाही. आपल्या संतांनी पहिल्यांदा सांगितलंय. ऐकताय ना? हे सांगायला हिम्मत लागती. नाही तर मीडिया तंत्रात लगेच क्लिपा कट होऊन महाराज जी ने प्रदीप मिश्रा के बारे में क्या कहा, संत ने संत की टीका कर दी. टीका नाही, त्यांच्यापेक्षा आधी महाराष्ट्रात त्या संतांनी सांगितलं तयाशी घडता नित्य प्रदक्षिणा. काय होतं? पार नाही पुण्यवासस्वर, अपार पुण्य प्राप्त होतं. आणि विलास बापू वासस्वर्गी, स्वर्गात वास प्राप्त होतो. तद्धाम परमम मम. बर पुढचं चरण म्हणा आता. अमृतमय वागे, अमृतमय वागे, पुढे इंद्रायणी. अमृतमय वागे यमानी, अमृतमय वाणी, पुढे इंद्रायणी. अमृतमय वाणी, अमृतमय वागे, अमृतमय वागे, पुढे इंद्रायणी. अमृतमय वागे, अमृतमय वाहे, अमृतमय वाहे, पुढे इंद्रायणी. अमृतमय वाहे भागीरथी आदि करोनी तीर्थराज. भागीरथी आदि करोनी तीर्थराज. भागीरथी आदि करोनी तीर्थराज. भागीरथी आदि करोनी तीर्थराज. तये तळी माझा, तये तळी माझा, जीविता ठेवा. तये तळी माझा, तये स्थळी माझा, तये स्थळी माझा, जीविता ठेवा. तये स्थळी माझा. अमृतमय वाहे, पुढे इंद्रायणी. पुढे इंद्रायणी आहे. भागीरथी आदी उपलक्षणानं जगातले सगळे तीर्थ. या प्रमाणाला प्रमाण काय तुमच्याकडं? हे झालं एकनाथ महाराजांच्या अभंगातलं निवडलेल्या चरणापैकी एक चरण. परंतु इंद्रायणीचा संबंध ग्रंथात कुठे आला? व्यास महाराज निर्मित श्रीमद देवी भागवतात गंगा अवतरण नावाचं जे प्रकरण आहे हरिश्चंद्र राजाच्या कथेनंतर, तेव्हा त्यात प्रकरण असं आलं, वामभागातून यमुना, उजव्या अंगातून गंगा आणि चरणापासून श्री इंद्रायणी अवतीर्ण झाली असं देवी भागवतात महर्षी वेदव्यासाचं वचन आहे. स्कंद आणि पद्मपुराण आपल्या संप्रदायाच्या अंगानं खूप महत्वाचे. पंढरी, पैठण, त्रिंबक आणि इंद्रायणी म्हणजे आळंदी या बाबतीत आपल्याला ते खूपच प्रमाणभूत ग्रंथ आहेत. आणि हा जो प्रभाग आहे हा ब्रह्मवैवर्त पुराणाच्या खंडात नर्मदा उत्तरतट आणि तुप्ती तापी म्हणजे सूर्यकन्या, कर्णाची बहीण भगिनी, यमाची भगिनी, त्या प्रभागात राहते. शहादा प्रकाशा तीर्थक्षेत्र इकडं जवळच आहेत.
इकडे जे दगाबापू सत्पुरुष होऊन गेले, आदरणीय श्री परमहंस परिव्राजक ते यती होते, महापुरुष होते, आणि त्यांना आलिंगन द्यायला रामचंद्र महाराज डोंगरे येत असायचे. विठ्ठल विठ्ठल. पुढे त्या परंपरेत लक्ष्मण चैतन्य झाले. लक्ष्मण चैतन्यांच्या नंतर गोपाल चैतन्य झाले. गोपाल चैतन्यांचे शिष्य श्याम चैतन्य, सर्व चैतन्य. एवढी परंपरा मला माहिती, म्हणजे जेवढं माहिती तेवढं तुमच्या कानावर घालून टाकलं. श्रोते हो, सज्जन हो, अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी काय आशय याला. कथा आहे मोठी बर का, मोठी कथा आहे, पण अल्प स्वल्प सांगतो. इंद्र आकाश मार्गाने चालला होता. म्हणजे आत्ताच लोक निवांत फिरतात असं काही नाही. इंद्र सुद्धा एन्जॉय त्या काळात करत असायचा. मलाही माहित नाही, पण मी त्या दिवशी या पवारांच्या समवेत होतो, त्यामुळं इंद्राचं प्रकरण मला माहिती आहे. पवारांच्या समवेत असल्या काय अडचण आहे. मी त्यांच्या बरोबर होतो आणि इंद्र आकाश मार्गाने चालला होता. पवार आणि चव्हाण आणि साळुंके हे दर्जेदार घराणेत बरं का, लक्षात धरा तुम्ही. ब्राह्मणोत्पत्ती मार्तंड ग्रंथ आहे, तुम्ही कधी स्टडी करा. त्यात तुमच्या पूर्वजांची नाव आहेत, ऋषी आहेत, देवी आहेत, देवता आहेत, गोत्र आहे, अधिष्ठान आहे, उपासना आहे, तख्त गादी आहे, आणि कोणत्या ऋषींच्या वंशातले तुम्ही आहात हा सगळा बोध आहे. मी बोलतोय रेकॉर्डिंग, ते तुम्हाला दाखवेल. पवार परमार से हुए, फिर पवार. चरूपासून चव्हाण. वशिष्ठांनी माउंट आबूला यज्ञ केला आणि हवीर द्रव्याच्या चरूपासून, चरू म्हणजे भात, त्यातून जी ज्वाळा आली ते चव्हाण निर्माण झाले. यांच्या उत्पत्त्यात, साळुंक्यांच्या उत्पत्त्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल, 96 कुळीच्या 96 गटात यादीत जोशी सुद्धा क्षत्रिय आहेत. परशुरामजी अंगावर कसं काय धावतील. 2 गट आहेत त्याच्यात, मातृशक्ती आणि पितृशक्ती. नाही कळलं तुम्हाला. रजा आणि वीर्य याचं मिलन. रेणू राजा क्षत्रिय, त्याची कन्या रेणुका. जमदग्नी विप्र, या दोघांच्या मिलनातनं निर्माण झालेले परशुराम. कधी शांत ब्राह्म स्वभावानं आणि तापड कधी क्षात्र स्वभावानं. विठ्ठल विठ्ठल. मी तर ज्यांच्या घरी ज्यांच्या गावात जाईल त्याला सांगतो, तू माझा नातलग आहे. माझ्यावर काही आक्षेप घेतात लोक, तू माझा रिलेटिव्ह आहे. कसं काय? चल तुला मी ग्रंथ काढून दाखवतो, तू माझा नातलग आहे. आता आदरणीय आप्पा माझे नातलग आहेत. त्रिंबक बुवा सराठे माझे नातलग. बलसेकर माझा भाचा लागतो दिलीप, त्यांना विद्या दिली. असे आपले नाते आहेत. विठ्ठल विठ्ठल. व्यापक पण असलं की नातं मांडता येतं. परळीला आमचं नातं नाही, सातारकराकडं नातं व्यापक. आमचे हे दहिवेलचे नाना नातलग, मिलिंद भाऊ माझे नातलग, हा मनुष्य माझा नातलग. मी सगळ्यांच्या नात्यातला, पण मी नात्यातला. मग ह्या मी सगळ्याचा नातलग याला प्रमाण काय? हे माझे स्वैरे सज्जन सांगाती, हे माझे सोयरे अंडरलाईन, सगळेच माझे नातलग आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे काय? वसुधैव कुटुंबकम. दुसरं प्रमाण, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत. या प्रमाणाला प्रमाण विठ्ठल जडी स्थळी भरला. मम अंशो जीव लोके. उपनिषद सांगतो, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन तक्तेन भुंजी था मा गृध कस्य सिद्धनम. सर्व घटी राम. सगळेच नातलग आहेत. कोण नातलग नाही? हेमंत माझा नातलग आहे. नामदेवरायांचा खालसा पूर्वी मी चलवला, तो त्या वंशातला. नातलग नाही माझा. आता नाही, मी होतो मी आता नाही. मी राजीनामा दिला 2015ला मी या प्रवाहातून बाजूला पडून वैयक्तिक संन्यास घेतला. आता मी महंत मंडलेश्वर कोणत्याही पदावर कृपया नाही. विठ्ठल विठ्ठल. आकाश मार्गाने इंद्र चालला आणि भगवान शंकर शिवपीठात नृत्य करत होते. त्यांचंच पीठ ना ते. शिवपीठ हे जुनं आहे. नाचत होते तर गजचर्म गळून पडलं.
ऐकताय ना? म्हणजे वस्त्रच त्यांचं वल्कल वस्त्र, म्हणजे झाडांच्या साली वस्त्र, वल्कल वस्त्र. आणि गजचर्म म्हणजे हत्तीचं कातड अंगाला गुंडाळलेलं. त्यांना विभूती पटके हरी छाला. विभूतीपट म्हणजे भस्म किंवा विभूती. अघोरेभ्यो थघोरेभ्यो घोर घोरथरेभ्या किंवा विभूती ग्रहणे विनियोगा. ओम नमः शिवाय इति मंत्रेण सर्वांगी विलिप्य. सगळ्या अंगाला भस्म लावावं, सगळ्या अंगाला. कारण आहे त्याचं, शरीराची होय माती हा संकेत आहे पुढे त्याचा. तू लावलंस काय न लावलंय काय, भडव्या मातीतच जायचंय तुला. मेला तरी राग मातीतच, पुरला तरी मातीतच. आणि जलसमाधी घेतली तरी आपला राग येतो. मातीत जा म्हणल्यावर आगा मरहा बोल न साहती. पण कर्मात पूजेत संकेत आहे, भस्म लाव का मातीच होणार आहे. आणि अँटीसेप्टिक आहे भस्म म्हणजे विभूती. रोगजंतू प्रादुर्भाव इफेक्ट होत नाही, स्निग्धता समाप्त होती, तेलकटपणा जातो, त्वचा स्मूथ होती, किडे मुंग्या लागत नाहीत. विभूती भस्म म्हणून तर बऱ्या सगळ्या महिला पावडर लावतात. काही सोपं कमाल का? भस्मच एका प्रकारचं. मुलतानी असो, पॉन्ड्स असो, रील असो, भस्मच एका प्रकारचं. ते लावलं पाहिजे. आपल्याकडे बुक्का काय भस्मच आहे, विलेपणच आहे. अवभूत स्नान आहे ते वेदातलं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. इंद्र आकाश मार्गाने चालला आणि शंकर असेच माझ्यासारखे उघडे होते. मी नाही, शंकर उघडे होते. नाचायला लागले. त्रिशूळ रोवला, असा रोवला. साधु ने एक बार कुटिया निर्माण करके वहां अपना भाला या चिमटा रख दिया कि हो गई कुटिया आश्रम. क्या है, किसका सर्वे, किसकी चतुसीमा है, क्या लेना देना भैया, मेरा मठ ही है. महाराज जी तुम्हारी जगह नहीं, चले जाओ. ठीक है तो चले जाऊंगा, उसमें क्या रमत. सूरत साम से चलिए, हम तो बैरागी बैरागी, क्या लेना देना है. असं रोवला. काय, त्रिशूळ. आणि बसले ध्यानस्थ शिवजी. नाचून नाचून अंगाला घाम आला. आणि वरून जाणाऱ्या आकाश मार्गातल्या विमानातल्या इंद्रानं हसून शंकराचा अपमान केला. देवांचा राजा झाला म्हणून काय झाला. चुकल्यावर पदभ्रष्ट करता येतं. आता श्लोक सांगतो. कालो वा कालनम्राज्ञा राजा वा काल कारणम इति ते संशयो माभूत राजा कालस्य कारणम. कोणत्याही पक्षातला मनुष्य जरी चांगला असला नैतिक तरी, पण त्याचा पदभार सांभाळल्यानंतर, पाद घसरल्यानंतर विरोधकाच्या मागणीनुसार त्याला त्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. राजा कालस्य कारणम षष्ठी तत्पुरुष द्यावाच लागतो. महाभारतात लिहिलं ते संविधानात आहे, घटनेत आहे, तेच लोकशाहीत आहे. ते बदलता येत नाही. नाही बुवा खूप चांगला आहे, पण जाता जाता कुटाणा झाला त्याच्याकडनं. नाही कळलं का? गेला मातीतन काय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आचार प्रथमो धर्म. आणि दुसरं सूत्र आहे प्रभओ धर्म. दोन्ही पाळता आले पाहिजेत. इंद्र हसला, राग आला तिला, शंकराच्या पार्वतीला. नवऱ्याला कुणी वाईट बोलल्यावर बायकोला राग आला तरच ती बायको मानावी. नाही कळलं तुम्हाला? की मला न जमल्यामुळे मी संन्यास घेतला. काय येडा आहे का काय? संसारीच कुलदैवता मी मानली बायको. आज्ञेने तिच्याच वागलो ती आयको नायको बायको. लाथाळीला संसार केला षडवर्गेचा मान. केला षडवर्गेचा मान. केला षडवर्गेचा मान. उर्मी 6 प्रकारच्या: आशना, पिपासा, शोक, मोह, जरा आणि मृत्यू. यावर विजय मिळवता आला की संतत्व पदावर पाऊल टाकता येतं, अन्यथा नाही. नापास. इंद्र हसला, पार्वतीला राग आला. मेल्या, माझ्या नवऱ्याला बघून हसतोस होय? त्यांचा स्वभावच वितरागी आहे. ते जोगी या छावर हो परदेश. ते काय साधुव्रतीचं जीवन जगतात. आसवायसा कोठे. त्यांना सुख दुःख मान अपमान प्रमाणपत्र अपमानपत्र काही नाही. नाचत राहतात ते आणि भगवंताचं नाव घेतात ते. विठ्ठल कृष्ण वासुदेव नारायण.
भजन करतात, ते उपासक आहेत भगवान शिव, आणि आपल्या सगळ्या जगातल्या पंथाचे प्रेसिडेंट आहेत, उद्गातेत, निर्मातेत. आदिनाथं गुरुं वंदे नाथजी कंथडी ज्ञानसागरम धुंडीराजम प्रणम्यादो निर्गुणंच जनार्दनम. किंवा गजाननम तमहं वंदे गजकंथड रूपिणम नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नमहा. हठयोग प्रदीपिका आणि वंजुली नावाचा नाथ संप्रदायाचा ग्रंथ. विठ्ठल 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 विठ्ठल. आपला भोळा बाबा आपल्या संप्रदायाच्या प्रमुखाला इंद्र हसल्यावर त्याला पदावर ठेवू का आपण? नाही कळलं? त्या काळातला आणि या काळातला कोणी असू द्या, कोण्याही इंद्राला जर माज आला आपल्यात तर लोक त्याला पदावर नेतातही आणि पदावरून खाली आणतात. एवढी ताकद संप्रदायाची लक्षात धरा, एवढी संतांची लक्षात धरा. आणि ती धर्माधिष्ठित काम प्रवृत्ती तयार होण्यासाठी खूप सगळे मदत चांगली करतायत. सगळ्या लोकांना, सगळ्या साधूंना खूप खूप धन्यवाद. वेळ आपला संपला. पार्वती हसल्यावर राग आला, तिने शाप दिला, बोट मोडले, मेल्या, माझ्या नवऱ्याला नाव ठेवतोस काय? तिने घेतलं हातात पाणी, ऐकता का? पाणी घेतलं, यज्ञ केला, यज्ञ 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 यज्ञामुळं इंद्र स्थिरावला आणि शेवटी स्नान करताना त्याचं अंग वितळलं. हिमालयात हिमगिरीत बर्फ वितळावा सूर्यप्रकाशानं, तसं इंद्राचं अंग वितळलं. ती इंद्र आयणी पाणी झालं इंद्रायणी. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी, आणि त्याच्यात सूक्ष्म नद्या आहेत. भागीरथी आदी करुणी तीर्थराज. सगळ्या तीर्थांचं वास्तव्य त्याच्यात असल्यामुळे अस्ति नासती उदकी असा तिचा जुना महिमा. विठ्ठल विठ्ठल ऐशी या स्थळी अशा ठिकाणी समाधी ज्ञानेश्वर, एका जनार्दनी ठाव अलंकापूर. अशा ठिकाणी मी जाईल. नमीन ज्ञानदेवा जावोनिया. अभंग खूप मोठा होता, सूत्रात बसवणं कठीण होतं, परंतु गुंफणारा मनुष्य जसे रुद्राक्षांना गाठी मारतो आणि गाठणारी स्त्री जसे मंगळसूत्राला गाठते, किंवा भिन्न भिन्न फुलं एका दुरीत ओवे लागतात, तसे संगती करताना एक हार भारतीय तत्वज्ञानाच्या सुमनाचा तयार करावा लागतो आणि श्रोते नावाच्या महेशाच्या चरणी समर्पित करावा लागतो. तो माझ्याकडनं झालाय. वेळ समाप्त झाला. अधिक वेळ वाया न दबडता ख्यातकीर्त कीर्तनकारांची कीर्तनं या पवित्र मातीत आहेत. उद्या छोट्या माऊलींचं कीर्तन आहे. टाळकऱ्यांना माझ्यासाठी जरा जास्त 15-20 मिनिट कदाचित उभं राहावं लागलं असलं तर मी खूप क्षमा मागतो. पखावज वादक चांगले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, मला अपेक्षित स्पीकरचा ध्वनी दिल्याबद्दल त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळेजण. छोटे छोटे मुलंही उभे होते, काही पुरी उभ्या राहिल्या, त्यांनाही धन्यवाद देतो. विणेकरी आहेत, विणेकऱ्यांचं माझं फार जुनं प्रेम आहे. अजून तुमचं माझ्यावर आहे ना? ते थोडं आपलं झाकूनच ठेवा. आपल्यात चोपदार आहेत, माता भगिनीत, आबालवृद्ध आहेत, अनेक गावातून परिसरातून आलेले लोक आहेत, त्यांना मी खूप धन्यवाद देतो. काही वयामुळं वर बसलेत, काही खाली बसलेत, सगळे आपलेच आहेत. त्याच्या ज्ञानामुळं त्याला खुर्ची मिळत असते. आपण जाळण्यात काही अर्थ नाही. हे कीर्तन आपलं समाप्त झालंय. दरवर्षीच मी कधी काला जागर केले, आजचं हे मधलं कीर्तन केलं. एक वेगळी भूमिका दरवर्षी घेऊन आपण प्रयास आणि प्रयत्न करतो. आदरणीय श्री नामदेव महाराज आप्पा, मी 84 सिद्धांच्या 4 याद्या काढल्यात लिहून. किती? वॅटमेन 84 सिद्धात असा प्रश्न जर कोणी विचारला, आपण फक्त म्हणत आलो 84 सिद्धांचा. अरे ते 18 पंथ आहेत, त्यातले 12.5 पंथ प्रचलित आहेत. त्यात आय्यपंथी आहेत, सीतानाथी आहेत, पागलपंथी आहेत, रिद्धिनाथी आहेत, संतोषनाथी आहेत, त्याच्यानंतर नटेश्वरी आहेत, भिन्न भिन्न प्रकार आहेत. त्याच्यात आपण जर पुन्हा डीप गेलो चिंतनात, आदिनाथ गुरु आपला आहे, तो वारकरी मग या 12.5 पैकी कोणत्या शाखेतला आहे हे ऐकायला मिळायचं गुरुवर्य वक्ते आव्हांच्याकडनं. कठीण होतं, खारट होतं, पण परिवर्तनवादी आणि स्टडी करणारं होतं. बरोबर बिनचूक ते सांगत असायचे. मला काय बुवा म्हणे, मी सारा अभ्यास केला,
गोपाळ शास्त्री गोरे माझे गुरु, कंधारकर माझे गुरु, एकनाथ देगलूरकराकडे शिकलो, सोनपेठकर शास्त्री आमचे दादा तेव्हा आम्हाला शिकवायचे म्हणे, आणि सारं पांत अध्ययन केला म्हणून मी बोलू शकतो, नाही तर काय मजा आहे बुवा, असं करायचं. मोठा मनुष्य फार मोठा मनुष्य. क्षमा मागतो. राजकारणात नेता आपल्या भागात आणि परमार्थातला साधू महाराष्ट्राला उशिरा कळतो, हे दुःख आहे, लक्षात घाला तुम्ही. फार मोठा मनुष्य. बृहत्प्रस्थान स्त्रयाचा अध्ययन असतीला त्या काळात कोणी बाप नाही, आणि तीच परंपरा शांताराम गुरुजींच्याकडे आली, आणि तीच परंपरा संस्थेत आली वेदांत क्रमानं. नाहीतर मग हे येशांचरण सानिध्यात ही परंपरा एन केन प्रकरण आपल्याला मानावी लागते. त्याचं कारण आहे, शेवटी विद्वत्ता, व्यापकता, प्रसन्नता याला आपल्याला अभिवादन करावं लागतं. माझं कीर्तन संपलंय. तये स्थळी माझ्या जीवेचा ओ ठेवा, नवीन ज्ञान देवा जावो निया. अजून एक प्रकरण राहिलंय. तिथे महादेव लिंगापैकी सिद्धेश्वराचा काय संबंध आहे, तर लिंग पुराण नावाचं प्रकरण जर काढलं तर त्याच्यात एक कथा किचकट आहे. आता माता भगिनी समोर आहेत त्यामुळे मला बोलायला भय आणि भीती वाटते. त्याच्यात पुन्हा रेकॉर्डिंग शूटिंग चालू असतात. लिंग पुराणात प्रकरण असं आलं की एकदा काही ब्राह्मण स्त्रिया साधना करत होत्या, आणि शिवजी भगवान नामसंकीर्तन करत 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 नृत्य करत करत त्या प्रभागात गेले. गेल्यानंतर ते सगळे ऋषी अलकनंदेच्या स्नानासाठी गेले होते. कमंडलूत पाणी घेऊन घरी आले. मार्जन, तर्पण, संध्या, गायत्री अर्घ्यदान करणार तेवढ्यात त्यांना त्यांच्या स्त्रिया शंकराच्या सभोवताली नृत्य करताना दिसल्या. त्या सगळ्यांना कमालीचा राग आला. हे तुमचं लक्षण चांगलं नाही, हे चिन्ह तुमचं चांगलं नाही, म्हणून त्यांनी देवाला शापित केलं, आणि लिंगाचे भिन्न विच्छिन्न तुकडे तुकडे झाले. काही सूक्ष्म झाले, काही सूक्ष्मातिसूक्ष्म झाले, काही मोठे झाले, आणि काही मायक्रोस्कोपित न दिसत नाहीत असे अणू आणि रेणू तयार झाले. त्यापैकी एक सढळ रेणुलिंग म्हणजे आळंदीत असलेलं सिद्धलिंग आहे. त्याचं नाव सिद्ध ईश्वर आहे, त्याचं नाव सिद्धेश्वर आहे. त्या ठिकाणी मी जाईल तये स्थळी माझ्या जीवी चावो ठेवा, नवीन ज्ञान देवा जावोनिया विठोबा रखुमा. हरि जय जय विठोबा रखुमा, हरि जय जय ठोबा रखुमा, हरि जय जय ठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, हरि जय जय ठोबा रखुमा, जय ठोबा रखुमा, जय लड़बा रखुमा, हरि जय ठोबा रखुमा, लड़बा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय लड़बा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय लड़बा रखुमा, हरि जय खाली बसा, उठू नका, खाली बसा, बसा खाली बसा, उठू नका कोणी. संपला कार्यक्रम. मावशी मावशी बसा. एक मिनिट महिला मंडळ बसा खाली. कृपया मी विनंती करतो सर्व माय माऊलींना, बघा एवढा वेळ बसले, लांबून संत महात्मे या ठिकाणी आले. 100-150 किलोमीटर ओढून वारकरी. नोदे मज क्षमा करणे संती, नो हि अंगभूत युक्ती सर्वे सुखिन संतु, संतु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु. शांत बसा मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य. अरे शांत बसा. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे कीर्तन जगज्जननी कुलस्वामिनी नागाई मातेच्या चरणी समर्पित करतो. या संस्थानाला, या मठाला, या गादीला, या महंताईला आणि या देवालयाला काही विशेष प्रकारचा इतिहास जगामध्ये सिद्ध प्रसिद्ध अशा प्रकारचा निर्माण झालेला आहे. अगदी सुरत, मध्य प्रदेश
आणि गुजरात, राजस्थान यावत भारतवर्षातून अनेक भक्त या ठिकाणी येतात आणि जगदंबेच्या भगवतीच्या कृपेनं सगळ्यांच्या पापाचं क्षालन होतं. त्या नागाई मातेनं सगळ्याला सद्बुद्धी द्यावी, विवेक, शांती, वैराग्य, शमदम त्यांना प्राप्त व्हावा आणि त्यांच्या करवी सामाजिक कार्य व्हावं, दुरितांचे तिमिर जावेत, विश्वत्व मित्रत्वाची भावना तयार व्हावी. मान अपमान करू नका, एकसंग रहा, जाती परजाती वादविवादात पडू नका, राजकारणापुरतंच राजकारण करा. एकदा निवडणुका झाल्या की आलिंगन एकामेकाला प्रेमानं द्या. पंथ संप्रदाय पोटभेद न करता भारतीय आणि महाराष्ट्रीय मिळून आपण एकसंग महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करा अशी भावना तुम्हाला व्यक्त करतो. माता भगिनी आल्या, पुरुष मंडळी आली, काहींना लांब जावं लागतं, अंधार असतो, कुणाला गाडी आहे कुणाला गाडी नाही, त्यामुळे लोक गडबड करतात. पण कीर्तनाचं सार एखादा वक्ता, एखादा निवेदक शेवटच्या 2 पंगतीत व्यक्त करणार असतो. त्यालाही स्फूर्ती आणि प्रेम मिळावं म्हणून तुम्ही कुणी जाणं चांगलं नाहीये. एवढे हार मला घातलेत की तुमच्या हारापुढे मी हारलो वा. एवढं प्रेम आहे. माझे गुरुबंधू आले, त्यांनाही मी हार घालण्यासाठी या ठिकाणी बोलवलं. आपण आपल्या लोकांना जर रिस्पेक्ट नाही दिला तर लोक आपल्याला कसा देतील. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत अशी भावना व्यक्त करत माझं जरा शरीर कंटाळच होतं पण मन मात्र तारुण्यातलं होतं. त्यामुळे मला कीर्तन करता आलं आणि सेवा समर्पित करण्यात आली. माझा आजचा संकल्पित अभंग होता अनादी अंबिका भगवती. या चौकडा प्रकरणावरती मला बोलायचं होतं पण देवी भागवत आणि देवीच्या कथा बहुतेक बुवा लोक इथं येऊन सांगतच असतील म्हणून एकाच विषयावरती ट्रस्टीचा डबल खर्च होऊ नये म्हणून मी दखल घेतली आणि एक वेगळ्या दिशेनं तुम्हाला मी घेऊन गेलो. माऊली विश्व माऊलीचे, माऊली आईचे, माऊली जगदंबाचे, माऊली नारायणच आहे, माऊलीच नागाई, यापेक्षा वेगळं काही नाही. एवढं प्रसन्न स्थान आहे. ती मूर्ती पाहिल्यावरती दुःख निवृत्त होतं आणि नमस्कार करताना सुख प्राप्त होतं. अशी नागाईची मूर्ती आहे. यज्ञकुंड प्रज्वलित आहे, परिसर चांगला आहे. शरीराने सगळे लोक भिन्न भिन्न कुळातले असले तरी मनोन्मिलन त्याचं पारमार्थासाठी एकसंग व्हावं. प्रणवजीला सगळे मदत करा. अनेक साधू संत आले, त्यांना पितृस्थानी माना, त्यांचा अपमान करू नका, कोणाला टाळू नका, कोणाला गाळू नका. आपल्या जीवनात सुख आणि दुःख मिश्रित आपला पथ परमार्थाचा आहे. प्रवास म्हणलं गतिरोधक लागत असतो, प्रवास म्हणलं की उतार लागतच असतो. ते करतच प्रवास जीवन माणसाला स्वीकारावं लागतं. परमार्थाचा असू, राजकारणाचा असू, धर्मकारणाचा असू, तो स्वीकारावा लागतो. टाळकऱ्यांनी मला खूप मदत केली आणि पखावज वादक हेमंतजींना काल सुरतमध्ये केलेल्या व्यवस्थेबद्दलही आणि आजच्या पखावज वादनाबद्दल मी खूप धन्यवाद देतो. आप्पा आदरणीय प्रवीणजी या ठिकाणी आले, दोघंही बंधू आलेत, जितेंद्र आलेत. कोणाकोणाचं नाव राहिलं तर मला कोणी रागावू नका अशी भावना व्यक्त करतो. तुम्ही माझेच आहेत ही भावना माझ्या असल्यामुळं, नावं न घेतल्यामुळं बुवा आता बिघडले असा शिक्का कृपया कोणी मला मारू नका. हा, मी बिघडलो आहे एवढं मात्र खरं आहे. हे कीर्तन पुन्हा एकदा मातेच्या चरणी समर्पित करतो. जती संन्याशांच्या चरणी, साधूंच्या हरिभक्तांच्या चरणी समर्पित करतो. जे चुकलं ते माझं आहे आणि जे बरं आहे ते तुमचं आहे. दीनानाथजी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, अन्य त्यांचे शिष्य आहेत, प्रशिष्य आहेत. स्पीकरचा ध्वनी उत्तम आहे आणि आता माझ्याबद्दल हे निवेदक काही बोलणार आहेत, त्यांचे 2 शब्द ऐकले पाहिजेत. आवाजाचा गोंगाट होईल, विको वाढेल असा आवाज न करता माझा जसा स्वच्छ आणि गोड आहे तसा आवाज त्यांना तुम्ही करून द्यावा. चोपदार बिचारी किती दखल घेतात. याही वयात ते काठी घेऊन तिकडे गेले. त्यांना माहिती यांना जर शांत केलं नाही तर हा वर्ग कुणालाही आवरणारा वर्ग नाही. उठलीला आग्या मोहळ आणि त्यांचा स्वभाव सारखाच आहे. त्यामुळे त्या बिचाऱ्या बसल्या ही देवीचीच कृपा मानावी लागणार आहे. देवीने त्यांना सुखात ठेवावं. माऊलीचं भजन घेतो. ज्ञानेश्वर